सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता फायनली सारंग आणि सावली या दोघांनी एकमेकांच्या मनातलं सत्य एकमेकांना सांगितलेलं असतं. स्वतःचा इगो न कुरवाळता आपल्याला सत्य सांगितलं पाहिजे ही अक्कल त्यांना जणू काही पांडुरंगानेच दिलेली असते. आणि म्हणूनच येणाऱ्या भागामध्ये इथे आता पंढरपूरला गेल्यानंतर गाण्याचा कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पडलेला असतो. आणि त्यावेळेला प्रेक्षकांनो, इथे आता सावली आणि सारंगने आपल्या मनातलं सत्य एकमेकांना सांगत एकमेकांवरील प्रेमाची कबुली दिलेली असते. आणि अशा रीतीने चौकोनी कुटुंब आता एकत्र आलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, इथे आता सावलीकडे ओवीला सारंगने वस्तीला ठेवलेलं असतं आणि त्यानंतर ओवी तिथे छान आता राहिलेली असते. अबीर, सावली दोघेही जण तिची व्यवस्थित काळजी घेत असतात. आणि तेव्हा त्यांना कळतं की पंढरपूरमध्ये गाण्याच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यामुळे सावलीने आता गुरुकुलमधून फॉर्म भरलेला असतो ओवीच्या नावाने. आणि मग ती ओवीबरोबर स्वतः पंढरपूरला जाणार असते. त्यासाठी तिने सारंगची परवानगी देखील घेतलेली असते. 2 दिवसानंतर कार्यक्रम असतो, म्हणजे परवा. आणि तेव्हा सावलीला पंढरपूरला निघायचं असतं. पण तेव्हा इथे आता बरोबर अबीरची एक्झाम असते. अबीरची एक्झाम सकाळी असते, त्यामुळे दुपारी तो फ्री होणार असतो. तेव्हा अबीरची काळजी कोण घेणार? सारंग म्हणतो, मी आहे ना, मी अबीरची काळजी घेईन. त्यानंतर अबीर सारंगला म्हणत असतो की सुपर हिरो, माझी एक्झाम सकाळी असते की हो, दुपारपर्यंत मी फ्री होईन, आपण त्यानंतरला पंढरपूरला जाऊया, चालेल ना? तेव्हा सारंग म्हणतो, चालेल, काय धावेल, मी स्वतः जाईन तुला घेऊन, कार्यक्रमाच्या आधी आपण तिथे पोचू, असं सारंगने सांगितलेलं असतं. एका बाजूला ओवीची आता उत्तम तयारी सुरू असते. महत्त्वाची गोष्ट फक्त एकच आहे की गुरुकुलमधून तिने आता ओवीचा फॉर्म भरला असला तरीसुद्धा सगळेजण ते कॉन्ट्रॅक्ट आता मिळवण्याचा प्रयत्न करत असतात की आपल्या संस्थेला, आपल्या इथे गाण्याच्या क्लासला हे आता कॉन्ट्रॅक्ट मिळायला हवं, त्यामुळे तिथे चांगल्या पद्धतीने गाणी सादर करता येतील. तेव्हा सावली विचार करत असते की ते टेंडर आता त्या अंध मुलांना मदत करण्यासाठीचं आम्हालाच मिळायला हवं, म्हणजे पांडुरंगाची सेवा करता येईल आणि त्या मुलांचीसुद्धा. त्यामुळे इथे आता ही गोष्ट तिलोत्तमाला समजलेली असते की सावलीने सुद्धा इथे आता फॉर्म भरलेला आहे, तिलासुद्धा हे टेंडर हवं आहे. त्यामुळे तिने जेव्हा भैरवीचा तिला हात मिळवणीसाठीचा फोन येतो तेव्हा ती म्हणते, 8 वर्षांपूर्वी तू माझं घर उद्ध्वस्त करण्याचा जो काही प्रयत्न केला होतास त्यासाठी मी तुला कधीच माफ करू शकणार नाही आहे, तुझ्यावरती विश्वास ठेवू शकणार नाही आहे. आणि जरी तुला वाटत असेल की मी तुझ्यावरती विश्वास ठेवावा तर तुला स्वतःला सिद्ध करावं लागेल. तर इथे पंढरपूरमध्ये गाण्याच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले. तिथे सावलीने सुद्धा टेंडर भरलेलं आहे. काहीही झालं तरी तिला हे टेंडर मिळता कामा नये. जर असं झालं तर आणि तरच मी तुझ्यावरती विश्वास ठेवेन. तेव्हा ती म्हणते, काळजी करू नको तिलोत्तमा, माझ्यासाठी आपली मैत्री सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे. काही झालं तरी सावलीला हे टेंडर मिळणार नाही, मलाच मिळेल. तेव्हा तिने सुद्धा विनाशुल्क हे आता टेंडर भरलेलं असतं आणि सावलीने सुद्धा इथे 1 रुपयासुद्धा घेतलेला नसतो. 0 रुपयावरती ती काम करायला तयार झालेली असते. तिला फक्त मनोभावे विठ्ठलाची पूजा करायची असते आणि त्यामुळे तिने हे टेंडर भरलेलं असतं. तेव्हा सगळेजण वाट बघत असतील की टेंडर नेमकं कुणाला मिळणार आहे. पण प्रेक्षकांनो, पांडुरंगाने हा आशीर्वाद सावलीला दिलेला असतो आणि या वर्षीचं टेंडर हे सावलीला मिळाल्यामुळे हे संपूर्ण कॉन्ट्रॅक्ट तिला मिळालेलं असतं आणि तिने उत्तम अशी आता पंढरपूरमध्ये कार्यक्रमाची तयारीसुद्धा सुरू केलेली असते. आणि त्यानंतर इथे आता भैरवी वजे हारलेली असते आणि तिलोत्तमाला इम्प्रेस करण्याची संधी तिच्या हातातून निघून गेलेली असते. ती म्हणते, ठीक आहे ना तिलोत्तमा, जरी हे आता टेंडर सावलीला मिळालं असेल पण पंढरपूरमध्ये तिचा गाण्याचा कार्यक्रम हा काही उत्तमरित्या पार पडला जाणार नाही याची काळजी मी घेईन, तुला तेच हवंय ना? तेव्हा ती म्हणते, ठीक आहे, काय करायचं आहे ते कर, पण काही झालं ना तरी त्या सावलीचा आहे ना पाण उतारा झाला पाहिजे.
त्याचीच मी वाट बघते आहे. तेव्हा इथे पंढरपूरला जाण्याची सर्व तयारी सावलीने केलेली असते. ती सकाळीच ओवीला घेऊन निघालेली असते आणि इथे सारंग अबीरला घेऊन शाळेत जातो. त्याची एक्झाम असते. त्यानंतर तो दुपारी घेऊन अबीरला पंढरपूरला निघालेला असतो आपल्या गाडीमधून. आणि त्यानंतर इथे आता पंढरपूरमध्ये सगळी तयारी झालेली असते. ओवीकडून तिने चांगला रियाज करून घेतलेला असतो. तिथल्या मुलामुलींना मदत व्हावी म्हणून स्वतः इथे चांगल्या चांगल्या गाण्यांची तिने प्रॅक्टिस केलेली असते. या सगळ्या गोष्टी आता सुरळीतपणे पार पाडण्याचा प्रयत्न सावलीने केलेला असतो. आणि त्याच वेळेला प्रेक्षकांनो, त्या ठिकाणी आता बरेचसे दिग्गजसुद्धा आलेले असतात. त्यामुळे कार्यक्रमाला एक वेगळी आता मजासुद्धा आलेली असते. सावलीने इथे संपूर्ण गाणी ही विठ्ठलाचीच घेतलेली असतात. विठ्ठलाची सेवा करायची आहे. वारीला आलेले, दिंडीला आलेले लोक हे प्रसन्न झाले पाहिजे, भरभरून आशीर्वाद दिला पाहिजे, त्यासाठीची संपूर्ण तयारी सावलीने केलेली असते. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, भैरवी वजेचा इथे आता कार्यक्रम खराब करण्याचा जो काही प्रयत्न असतो ना, तो प्रयत्नसुद्धा पूर्णपणे फसलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो काय होतं, ज्या वेळेला इथे अबीर आता सारंगबरोबर गाडीमधून जात असतो, तेव्हा तो म्हणत असतो की सुपर हिरो, मी कधी एकदा आई आणि ओवीकडे जातोय असं झालंय मला. तेव्हा सारंग म्हणतो, पण अबीर तुझे बाबा कुठे आहेत? तेव्हा तो म्हणतो, कोण बाबा? तेव्हा सारंग म्हणतो, अरे असं काय करतोयस? व्यंकटेशजी तुझे बाबाच आहेत ना? तो म्हणतो, अरे हां हां हां. तेव्हा इथे तो विचारत असतो, मग तुझे बाबा कुठे गेलेत? आता इथे अबीरला माहितीसुद्धा नसतं की व्यंकटेश कुठे गेलाय ते. तो म्हणतो, मला नाही माहिती बाबा कुठे गेलेत ते. मी आईला विचारलं पण नाही, आई पण काही बोलली नाही. तेव्हा इथे सारंग म्हणतो, अरे पण आता ती एवढी पंढरपूरला गेली आहे, मग तुझ्या बाबांनी तिच्याबरोबर जायला हवं होतं ना? ते कुठे जात नाही का तुझ्या आईबरोबर? तेव्हा अबीर म्हणतो की कसं आहे ना सुपर हिरो, माझ्या आईला आहे ना प्रत्येक काम एकटीला करायची सवय आहे. ती आहे ना कुणावरतीच अशी अवलंबून नाही राहत. ती स्वतःची कामं स्वतः करत असते. बाबा काही प्रत्येक वेळेला तिच्यासोबत नसतात. आणि तिने मला पण सांगितलं आहे की स्वतःची कामं आपण स्वतः करायची म्हणून. तेव्हा ती कुणावरतीच अवलंबून नाही राहत. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सारंगला काही गोष्टी चुकीच्या वाटत असतात. त्याला वाटत असतं काहीतरी असं आहे जे मला माहिती नाही आहे, काहीतरी आहे जे माझ्यापासून लपवून ठेवण्यात आलं आहे, पण नक्की काय? तेव्हा इथे आता सारंग म्हणत असतो की सावलीने जो फॉर्म भरला आहे, तिने तिथं तिचं नाव सावली भागवत असं आता दिलेलं असतं, म्हणजे तिच्या माहेरचं आडनाव असतं. तेव्हा सारंग म्हणत असतो की जर इथे सावलीचं लग्न झालं होतं तर मग व्यंकटेशचं नाव तिने पूर्णपणे का दिलं नाही आहे? त्याचबरोबर अबीरच्या काही बुक्स असतात, त्याच्यावरती सुद्धा व्यंकटेशचं नाव कुठेही नसतं, सगळीकडे सावलीचं नाव असतं. तेव्हा इथे आता सारंगला प्रश्न पडलेला असतो की खरंच जर व्यंकटेश बरोबर सावलीचं लग्न झाले तर नवरा म्हणून काही डॉक्युमेंटवरती त्याचं नाव हवं ना? सावली माझ्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करते का? तेव्हा सारंग म्हणतो, अबीर मी तुझा सुपर हिरो आहे ना, तुझा फ्रेंड? तो म्हणतो, हो सुपर हिरो, असं का विचारता? तेव्हा सारंग म्हणतो, अबीर मग आता मी तुला जे काही विचारणार आहे ना, त्याचं मला खरं खरं उत्तर द्यायचं, अगदी खरं खरं. तेव्हा सारंग इथे त्याला विचारतो की अबीर मला खरं खरं सांग, व्यंकटेश हा खरोखर तुझा बाबा आहे की हे नाटक आहे? हे बघ, खोटं बोलू नकोस, माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे, म्हणून तू माझा विश्वासघात करू नकोस. प्लीज मला खरं खरं सांग, व्यंकटेशजी तुझे बाबा आहेत की नाही, की तुझी आई खोटं बोलते? तुला तुझ्या आईची शपथ आहे? तेव्हा इथे आता व्यंकटेश हा माझा खरा बाबा नाही आहे, हे खरं तर त्याला खूप दिवसांपासून सांगायचंच होतं. तेव्हा इथे अबीर म्हणतो की सुपर हिरो, मी तुम्हाला सत्य सांगितलं असतं बघा, पण माझ्या आईने माझ्याकडून वचन घेतलं असतं ना. तेव्हा इथे आता सारंग म्हणतो, अबीर असं समज की तुझ्या या उत्तरावरती आहे ना कुणाचं तरी आयुष्य अवलंबून आहे, असं समज. म्हणजे तू जे उत्तर आता देणार आहेस ना, त्याच्यामुळे कुणाचं तरी आयुष्य सुधारणार आहे. त्याच्यामुळे आता प्लीज खोटं बोलू नकोस, जे काय आहे ना ते खरं खरं बोल. तेव्हा तो म्हणतो, म्हणजे? तेव्हा सारंग म्हणतो, खरोखर सांग, सावलीने दुसरं लग्न केलं आहे की नाही? तेव्हा तो म्हणतो, दुसरं लग्न म्हणजे? तो म्हणतो, जे विचारतोय ते सांग ना अबीर,
तिने लग्न केलं आहे का व्यंकटेशबरोबर? तो म्हणतो नाही, व्यंकटेश काका आहेत ना, माझे कुणीच नाही आहेत. खरं तर ते फक्त माझे काका लागतात. आम्ही जेव्हा बेळगावमध्ये होतो ना, तेव्हा त्यांनी त्यांच्या आईने आमची खूप काळजी घेतली. आम्ही त्यांच्याच इथे राहायला होतो ना. त्यांनी आम्हाला एक घर भाड्याने दिलं होतं, एक रूम आम्हाला भाड्याने दिली होती, म्हणून आम्ही तिथे राहत होतो. पण याचा अर्थ असा नाही आहे की म्हणजे आम्ही त्यांच्याबरोबर राहतो किंवा माझ्या आईने त्यांच्याबरोबर लग्न केलं आहे. ते माझे बाबा नाही आहेत. तेव्हा तो म्हणतो मग कोण आहेत तुझे बाबा? तेव्हा इथे अबीर म्हणतो मला माहितीच नाही आहे माझे बाबा कोण आहेत ते. आई म्हणाली की बाबा कुठेतरी कामानिमित्त बाहेर गेलेत. तेव्हा इथे अबीरने सारंगला सत्य सांगितलेलं असतं. तेव्हा त्याला कळतं की सावलीने लग्न केलेलं नाही आहे. व्यंकटेश तिचा नवरा आहे आणि अबीरचा बाबा हे तिने खोटं बोलायला सांगितलेलं असतं. तेव्हा सारंग म्हणतो ठीक आहे, आता मी सुद्धा माझ्या सावलीला माझ्यापासून आता दूर ठेवणार नाही आहे. मी तिला सांगून टाकणार आहे की सुशीला माझी बायको नाही आहे म्हणून. त्यानंतर सगळेजण पंढरपूरला पोचलेले असतात. इथे आता संगीतचा कार्यक्रम, गाण्याचा कार्यक्रम अगदी जल्लोषात पार पडलेला असतो. आणि त्याच वेळेला प्रेक्षकांनो, सारंग आता म्हणतो की मला तुमच्या सगळ्यांसमोर पांडुरंगाच्या साक्षीने सावलीला एक खूप मोठं सत्य सांगायचं आहे. आणि तेव्हा इथे सारंग म्हणतो सावली, 8 वर्षांपूर्वी आपण दोघेजण वेगळे झालो. त्यानंतरला मला घरातल्या लोकांनी लग्न करायला सांगितलं, पण मी लग्न नाही केलं सावली, कारण तुझ्याशिवाय मी जगू शकत नव्हतो. तुझी जागा मला दुसरी कुणाला द्यायची पण नव्हती, कारण माझं फक्त आणि फक्त तुझ्यावरती प्रेम आहे. सुशीला माझी बायको नाही आहे, ती रतनची बायको आहे. ती तर बिचारी सुशीला वहिनी आहे माझी, आणि तसंही ती माझ्या टीममध्ये काम करते. महिलांजवळ बोलायला जाताना ती जात असते. त्यामुळे मी जे काही बोललो होतो ते खोटं आहे सावली. तुझ्याशिवाय मी दुसरा कुणाचाच विचार केलेला नाही आहे. माझं लग्न नाही झालं आहे. तेव्हा इथे आता सावलीच्या समोर सत्य सांगितल्यानंतर सावली देखील सत्य सांगते आणि म्हणते सारंग, माझंसुद्धा लग्न नाही झालं आहे. व्यंकटेश माझा नवरा नाही आहे, ते तर फक्त माझे चांगले मित्र आहेत. तेव्हा अशा रीतीने सावली सारंग दोघेजणं पांडुरंगाच्या समोर, सगळ्या भक्तांच्या समोर एकमेकांना एकमेकांच्या मनातलं सत्य सांगत आपल्यावरील प्रेमाची कबुली देतात. एकमेकांवरील प्रेमाची कबुली दिल्यानंतर दोघेजण आता एकत्र आलेले असतात. तेव्हा इथे भैरवी तिलोत्तमाचा त्या दोघांना वेगळं करण्याचा जो काही हा प्लॅन असतो पूर्णपणे फसलेला असतो. आणि अशा रीतीने सारंग आणि सावली, त्याचबरोबर अबीर आणि ओवी हे आता चौकोनी कुटुंब पांडुरंगाच्या पायथ्याशी एकत्र आलेलं असतं, कधीही एकमेकांपासून वेगळं न होण्यासाठी.